नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, फोनपे कंपनी मार्फत या ठिकाणी विविध पदांची परमनंट भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जर मित्रांनो तुमची पदवी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. विशेष म्हणजे कोणती परीक्षा नसणार आहे, परीक्षा शुल्क नसणार आहे, फक्त मुलाखतीद्वारे तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच जर तुमची जॉब करण्याची इच्छा आहे तर ही इच्छा आता या वॅकन्सी मार्फत पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, वेगवेगळ्या पदांसाठी ही वॅकन्सी असणार आहे. तुम्हाला तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार, तुमच्या रिक्वायरमेंट नुसार या ठिकाणी पद सिलेक्ट करायची आहे आणि मग अप्लाय करायचं आहे. बाकी सर्व डिटेल आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला www.phonepe.com या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये सी करंट ओपनिंग यावरती क्लिक केल्यानंतर ज्या आताच्या करंट ओपनिंग आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील, किंवा खाली स्क्रोल डाऊन करत देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता सिनियर कॉपीरायटर, सिनियर इलस्ट्रेटर, लीड प्रोडक्ट डिझायनर, लीड यूएक्स डिझायनर, सॉफ्टवेअर इंजिनियर, प्रोडक्ट सोल्युशन इंजिनियर, सिनियर ब्रँड डिझायनर, साईट रिलायबिलिटी इंजिनियर यासारख्या पदांसाठी भरपूर अशा वॅकन्सी निघालेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकणार आहे. आणि डिटेल्समध्ये तुम्हाला बघायचं असेल तर सी ऑल ऑपॉर्च्युनिटी ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होणार आहे. यामध्ये स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे. बाय लोकेशन वाईज तुम्ही या ठिकाणी जॉब सर्च करू शकणार आहे. म्हणजे बँगलोरसाठी पाहिजे असेल तर बँगलोर, मुंबई, पुणे अशा वेगवेगळ्या लोकेशन वाईज तुम्ही या ठिकाणी जॉब सर्च करू शकणार आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे हे जॉब लोकेशन आहे. म्हणजे जर महाराष्ट्रात तुमची जॉब करण्याची इच्छा आहे तर तुम्ही ही इच्छा या वॅकन्सी मार्फत पूर्ण करू शकणार आहे. मित्रांनो, यामध्ये बाय टाईप देखील तुम्ही जॉब सर्च करू शकणार आहे. जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती पाहिजे असेल, फुल टाइम पाहिजे असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता, किंवा डिपार्टमेंट वाईज देखील तुम्हाला या ठिकाणी जॉब सर्च करता येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. बँगलोरमध्ये कस्टमर एक्सपिरियन्स अँड ऑपरेशन या पदासाठी वॅकन्सी निघालेली आहे. एबीटी ऍडव्हायझर हे डिपार्टमेंट असणार आहे. अशाच भरपूर साऱ्या वॅकन्सी तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. कॉर्पोरेट या डिपार्टमेंटमध्ये असोसिएट मॅनेजर या पदासाठी वॅकन्सी निघालेली आहे. आता स्क्रोल डाऊन कर तुम्ही खाली बघू शकता. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरपूर अशा वॅकन्सी निघालेल्या आहे. काही वॅकन्सी ज्या आहेत त्या फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. काही वॅकन्सीज एक्सपिरियन्स या ठिकाणी विचारलेला आहे. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार या ठिकाणी अप्लाय करायचे. 10वी असेल, 12वी असेल, पदवी असेल, तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. तर अप्लाय कसं करायचं एका पदासाठी मी तुम्हाला दाखवून देतो. जसं तुम्हाला कस्टमर एक्सपिरियन्स अँड ऑपरेशन या पदासाठी जर अप्लाय करायचं आहे तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता ऍडव्हायझर मर्चंट लँडिंग ऍट फोनपे हे जे पद आहे या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, सर्वप्रथम तुम्हाला फोनपे बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली, तुम्ही वाचून घ्यायची आहे. ऑलरेडी आजकाल सर्व लोक फोनपे वापरत असतात, त्यामध्ये सर्वांना फोनपे काय आहे, कंपनी कशी आहे हे देखील सर्वांना माहित आहे. या पदासाठी काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. हे तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्याकडे कोणकोणतं स्किल असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी. तर हॅव एक्सलंट रिटन अँड व्हर्बल कम्युनिकेशन, तुमचं कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे. त्यानंतर तुमची शिकण्याची कॅपॅसिटी म्हणजे लर्नाबिलिटी चांगली असली पाहिजे. त्या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेगवेगळे स्किल या ठिकाणी विचारलेले आहे. जर स्किल तुमच्याकडे असेल, तुम्ही जर ही रिक्वायरमेंट फुलफिल करत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. 0 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. म्हणजे फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. कंपनी मार्फत तुम्हाला कोणकोणते बेनिफिट देण्यात येणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला लंच देण्यात येणार आहे. 5 दिवसाचा वर्किंग वीक असणार आहे. यामध्ये 2 रोटेशनल वीक ऑफ असणार आहे. या व्यतिरिक्त कोणकोणत्या फॅसिलिटी असणार आहे ते इन्शुरन्स बेनिफिट, वेलनेस प्रोग्राम, पॅरेंटल सपोर्ट, मोबाईल बेनिफिट, रिटायरमेंट बेनिफिट, बाकी सर्व बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार. जसे एज्युकेशन असिस्टंट असेल, कार लीज, सॅलरी ऍडव्हान्स पॉलिसी, असे वेगवेगळे बेनिफिट तुम्हाला कंपनी मार्फत या ठिकाणी दिले जाणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. तुमच्या एज्युकेशन नुसार, तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. आणि अप्लाय करण्यासाठी मित्रांनो स्क्रोल डाऊन कर तुम्हाला खाली यायचं. इथे तुम्ही बघू शकता अप्लाय फॉर दिस जॉब
यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव द्यायचं आहे, त्यानंतर तुमचं शेवटचं नाव, तुमचा ईमेल ऍड्रेस, तुमचा फोन नंबर, तुमचा रिझ्यूम या ठिकाणी तुम्हाला अटॅच करायचा म्हणजे अपलोड करायचा आहे. त्यानंतर कव्हर लेटर अटॅच करायचं आहे. कव्हर लेटर जर नसेल तर मित्रांनो तुम्ही इंटरनेटवरून भरपूर सारे कव्हर लेटर आहेत ते डाउनलोड करू शकता आणि तुमचं स्वतःचं कव्हर लेटर बनवून अटॅच करू शकता. मात्र या ठिकाणी कव्हर लेटर जे आहे ते मॅन्डेटरी नाहीये, अटॅच नाही केलं तरी या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर तुमचे स्कूलचे डिटेल असेल, डिग्री, डिसिप्लिन्स, त्यानंतर स्टार्ट डेट, एज्युकेशनची एंड डेट, त्यानंतर कंपनीमध्ये तुम्ही काम करत असाल, एक्सपिरियन्स असाल तर ते कंपनीचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे. तर तुमची लिंक्डइन वरती प्रोफाईल असेल तर तिचे डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहे. अशा पद्धतीने मित्रांनो या ज्या फील्ड दिलेल्या आहेत सर्व फील्ड तुम्हाला भरून द्यायचे आहे. इयर ऑफ एक्सपिरियन्स नसेल तर 0 या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो काही क्वेश्चन या ठिकाणी विचारले, या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला देणं अनिवार्य असणार आहे. आणि हे सर्व फिल केल्यानंतर तुम्हाला सबमिट ऍप्लिकेशन हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा जो रिझ्यूम आहे, तुमचे जे डिटेल्स आहे ते या ठिकाणी सबमिट केले जातील आणि तुम्हाला शॉर्टलिस्ट केल्यानंतर फोनपे कंपनीकडून तुम्हाला ईमेलद्वारे किंवा मोबाईल नंबरद्वारे कळवण्यात येईल आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जॉब करू शकणार आहात. तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या पदांसाठी भरपूर अशा वॅकन्सी निघालेल्या आहेत. काही ज्या वॅकन्सी आहेत त्या एक्सपिरियन्स वरती भरल्या जाणार आहे, मात्र भरपूर अशा वॅकन्सी आहेत या ठिकाणी फ्रेशर देखील अप्लाय करू शकणार आहे. तुम्ही तुमच्या एज्युकेशननुसार, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. डेली भरपूर साऱ्या अशा वॅकन्सीसाठी फोनपे कंपनी मार्फत या ठिकाणी अपडेट केलं जातं. मित्रांनो तुम्हाला डेली हे चेक करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो अप्लाय करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण तेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.